नमस्कार. तर झाल्या आता रेसिपी एक एक टाक पाणी त्याचं नको टाकू. तर इकडे छान अशी ग्रेव्ही परतून घेतली टाक आणि मासं बनवायचं चालले. ही थोडीशी नॉर्मल रशी बनवायची या आणि तिकडं सगळं मॅरिनेशन करून ठेवलंय. त्याला ही करायचं आहे सुकं बनवायचं. सुकं छान असं फिश खायला या बरं का सगळेजण. कुणा कुणाला फिश आवडतात, मला तर लय आवडतात मासे खायला. तुम्हाला आवडतात का नाही सांगा कमेंट करून. आणि आज काय नाही, आज बुधवार आहे त्याच्यामुळे आज चालतंय मासे खायला. सगळं संपलं. उशीर झालाय जरा, पण उशिराने 3 नाही टाकू. ती पाणी मिठाचं निघलेलं उलटण आणखी उलटण छान असं हलवून घ्यायचं. तांदळाला हलवून थोडंसंच पाणी वाटायचं एक तांब्याभर आणि तेवढं तर शिजून तेवढंच खायचं. लय रशी माशाची नाही छान लागत, थोडी ग्रेव्ही टाईप कसं भारी लागतं. दावा मुंडी वगैरे सगळं स्वच्छ साफ करून ताजे मासे लय छान लागणारे, टेस्टी असे. मस्त असे तेलाचं पुडा राहू दे. आता काय स्वयंपाक करायचं म्हणलं एवढा तेवढा कडणी राडा राहणारच. आता सगळा पसारा आवरायचा, भांडी घासायची छान अशी, भाकरी केल्यात, भात केला या ही होते तोपर्यंत भांडी घासून घ्यायची. कपडे वगैरे धुवून झाल्यात, आवरून सगळं काम. आणि आमच्या शिर्डीला 2 छोटे छोटे बोकडे झाले बरं का, मस्त असे काळे कुळकुळीत कालच झाले ते. तर बघा कसं झालंय मस्त झणझणीत बेत. छान असा मसाला वगैरे लावून मामा करतात आमची, तसे आई पण करतात तसे. तर या मग मासे खायला. संदीप भाऊला आमच्या खूप आवडतात, संदीप भाऊला पण या मासे खायला. इकडे ते सुकं करायचे म्हणजे त्याच्यात काय करायचे, थोडस पाण्याचा टिपका ओतून मस्त हलवून मॅरिनेट करायचं आणि फिश फ्राय करायचे. ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू. कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून घेतले त्यात, हळद, मीठ, मसाला, धना पावडर, कॉर्नफ्लॉवर, थोडंसं खोबरं, त्यात थोडीशी रशी ग्रेव्ही टाईप म्हणजे, आणि ते फिश फ्राय 2. तर मला खूप दिवस झाले मासे खायचे होते ना, आवडतात पण मासे खायला ह्याला पण आणि मला पण. आता खेकडे पण राहिल्यात, पण खेकडे ह्यावेळेस मला वाटतं नाही, कारण की भाऊ माझा गेला, त्याचं 12वीचं वर्ष त्याच्यामुळे शाळेत. आता पुढल्या वेळेस आल्यानंतर मग नेक्स्ट टाइम. तर बाय बाय सगळ्यांना आणि या अजून एकदा मासे खायला.